सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देहि सौभाग्य आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जहि। ओम महालक्ष्मी माते की जय। श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय। सगळीकडचं वातावरण मंगलमय व्हायला लागलंय। कोजागिरी पौर्णिमा नुसतीच आत्ताच गेली आणि चंद्रग्रहणही निघून गेलं आणि दिवाळी करता सगळेजण आपण सज्ज झालेलो आहोत। प्रत्येक वर्षी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दिवाळी येते आणि ती दिवाळी खूप आनंद घेऊन येते। ती खूप रंगीत असते आणि रंगांची उधळण देखील त्याच्यामध्ये होते। दीपावली ही सुद्धा खूप मांगल्याची असते। ह्याच्यामध्ये अनेक उत्तम जसं धनतेरस, लक्ष्मीपूजन अशा अनेक प्रसंगी आपण वेगवेगळ्या पूजा करत असतो आणि अतिशय मंगलमय आनंदी वातावरणामध्ये अगदी दीपामधनं म्हणजे दिव्याने उजळून अशी आपण दिवाळी साजरी करतो। शेतकऱ्याची दिवाळीसुद्धा खूप सुंदर असते म्हणजे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा दिवाळीचं विशेष महत्त्व असतं। कारण त्याच वेळेला धान्य सगळं घरी येतं म्हणजे शेतकरी जे शेतामध्ये मेहनत करत असतो त्याच्याबरोबर त्याची बैलजोडी असते, त्याच्या घरचे सगळे सदस्य असतात आणि मग त्याच्यामध्ये संपूर्णपणे मेहनत करून जे काही मेहनतीचं फळ आहे, जे काही धान्य आहे ते सगळं धान्य शेतकरी आपल्या घरी घेऊन येतो आणि मग आपल्या घरी दिवाळी साजरी करतो। आपणही असंच असतं की वर्षभर आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उत्सवामध्ये असतो, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये असतो आणि त्याच्यामधनं मग आवर्जून दिवाळी करता आपण आपल्या लोकांकरता वेळ काढतो आणि आनंदामध्ये दिवाळी साजरी करतो। असं अनेक दीपावलीच्या वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या आनंदाने आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये दिवाळी आहे आणि त्या दिवाळीकडे वाटचाल करत असताना आपले सुरू असलेले सत्संग। आज मुद्गल ऋषी आणि बाप्पा दोघंजणं बसलेले आहेत आणि आपण त्याच कलेवरती अभ्यास करत आहोत की ज्याच्याने मांगल्य आयुष्यामध्ये प्राप्त होणार आहे। शिव, लक्ष्मी अनेक प्रकारे बाप्पा मांगल्य कसं टिकवून ठेवायचं, वास्तू कशी सुंदर निर्माण होईल, वास्तू कशी घ्यावी असं अनेक उत्तम मार्गदर्शन त्या कलांच्या माध्यमातून आपल्याला करतोय। आणि मग आज नक्की बाप्पा आपल्याला काय सांगणार आहे म्हणून मुद्गल ऋषी मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाला विचारतात की कला नवीन प्राप्त करण्याकरता बाप्पा आज तुम्ही मला काय सांगणार आहात। आणि बाप्पा प्रसन्न अंतःकरणाने म्हणतो की मुद्गला प्रत्येक गोष्टीमध्ये ना नेम खूप महत्त्वाचा आहे। आता नेम खूप महत्त्वाचा आहे म्हणल्यानंतर बाप्पाच्या प्रत्येक शब्दाचा मुद्गल ऋषी अतिशय शांतपणे विचार करायला लागले आणि म्हणले बाप्पा नेम म्हणजे नक्की तुला कुठला नेम अपेक्षित आहे। एक नेम आहे तो नियमाचा आहे जो यम नियमामध्ये आपण पाळतो की प्रत्येक गोष्ट नेमाने करावी आणि दुसरा एक नेम येतो जो नेम आपण एखाद्या वस्तूवरती धरून मारतो त्याला आपण लक्ष्य म्हणतो। तो नेम पण मला माहिती आहे। आता तुला नक्की नेम कुठला अपेक्षित आहे तो मला सांग। बाप्पा हसला आणि म्हणला की नेम या विषयाचे आणखीन पुढे पुढे बरेच अर्थ निघत जातील। मुद्गला कलियुगामध्ये ज्यावेळेला असेल त्यावेळेला आणखीन भाषा असतील आणि त्या भाषेप्रमाणे देखील नेमचं वेगवेगळा अर्थ असेल आणि मग या सगळ्या अर्थांनी बाप्पा पूर्णपणे मुद्गल ऋषींना एक एक गोष्ट सांगायला लागला। त्याच्यामध्ये बाप्पा म्हणला मला जो नेम अपेक्षित आहे तो म्हणजे यम नियमामधला प्रत्येक गोष्ट नियमामध्ये असावी आणि प्रत्येक गोष्ट नेमाने असावी। आपल्याला कुणाच्याही आयुष्यामध्ये सुख आणायचं असेल, आपल्याला सुखकर्ता व्हायचं असेल, त्याचबरोबर आपल्याला वास्तुकला शिकायची असेल, मांगल्य कुणाच्या आयुष्यामध्ये आणायचं असेल, दुःख हरता व्हायचं असेल तर नेम खूप महत्त्वाचा आहे आणि नेमाने प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे, नियमाने प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे। मग हा नियम पाळत असताना याच्यामध्ये काही काही बंध 100% येतात। कित्येक वेळेला असं होतं की नियम पाळत असताना नेमाने एखादी गोष्ट करत असताना आपली परीक्षा पण घेतली जाते, परंतु त्या परीक्षेमध्ये न डगमगता आपला नेम चालू ठेवणं हे आपण पूर्णपणे जपायला पाहिजे आणि तो नेम ज्यावेळेला आपण चालू ठेवू त्यावेळेला इच्छित कलेमधलं सुख आपल्याला प्राप्त होईल किंवा ती कला पूर्णपणे अंगीभूत आपल्या अंगी होईल। मग बाप्पा त्याच्यावरती खूप छान असं मुद्गल ऋषींना सांगत होता आणि मुद्गल ऋषी ते पूर्णपणे समजावून घेत होते। आता नेमचा दुसरा एक अर्थ जसं बाप्पांनी कलियुगामध्ये सांगितलं तर आपण सगळे कॉन्व्हेंटमधले आहोत किंवा इंग्रजी आपल्याला चांगली पडायची आणि इंग्रजीमध्ये सुद्धा नेमला खूप महत्त्व आहे। जसं आपण म्हणतो की नावात काय आहे तर नावाचा अर्थ नेम असा होतो इंग्लिशमध्ये आणि इंग्लिश वर्ड नेम धरला तर मग तो लक्षाचा एक नेम, त्याच्यानंतर एक नेम यम नियमाचा आणि एक नेम म्हणजे आपल्या नावातला। आता पहिलं आपण बघूया की नाव हे शास्त्र काय सांगतात। तर नेम या विषयामध्ये नावशास्त्राबद्दल सांगायचं झालं तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये इथे खूप सुंदर गायडन्स आहे। त्याच्यामध्ये असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीचं नाव ठेवायचं असेल तर नावातच सगळं काही आहे। नाव असं असलं पाहिजे की त्या नावामुळे सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायला पाहिजेत। जसं नावामध्ये BYRL
BYRLचं उच्चारण यायला पाहिजे. ज्या नावामध्ये बी येत असेल, ज्या नावामध्ये वाय येत असेल, ज्यामध्ये आर येत असेल, ज्यामध्ये ल येत असेल, म्हणजे ब, य, र आणि ल ही आद्याक्षरं ज्या नावामध्ये येतात ते नाव तुम्हाला कधीही रिकामं भेटू शकत नाही. ते नाव कायम तुम्हाला प्रगतीपथावर भेटतं. कृष्ण कायम म्हणायचं की कृष्ण म्हणून चमत्कार होत नाही, तर कृष्ण नाव आहे, त्या नावातच चमत्कार आहे. कृष्ण नावामध्ये सुद्धा आरचं उच्चारण होतं, नरेंद्र नावामध्ये सुद्धा आरचं उच्चारण होतं, देवेंद्र नावामध्ये सुद्धा आरचं उच्चारण होतं, विलास नावामध्ये सुद्धा लचं उच्चारण होतं, शरद नावामध्ये सुद्धा रचं उच्चारण होतं, यशवंतराव चव्हाण यमध्ये यशवंतराव चव्हाणामध्ये सुद्धा यचं उच्चारण होतं. तर याप्रमाणे BYRL ही आद्याक्षरं तुम्हाला ज्याच्यामध्ये भेटतील ती सगळी नावं मोठी होतात. तर मग नाव हे शास्त्र ॲस्ट्रॉलॉजीनुसार आम्हाला सांगतं की कुणाला नाव ठेवायचं असेल, म्हणजे कुणाचं नाव ठेवायचं असेल किंवा आपल्याला एखाद्या व्यवसाय उद्योगाचं नाव ठेवायचं असेल, एखाद्या कंपनीचं नाव ठेवायचं असेल, आपल्या ग्रुपचं नाव ठेवायचं असेल, तर ते नाव ठेवत असताना प्रामुख्याने त्याचं नावाक्षरामध्ये BYRLचं उच्चारण करावा. हे जर उच्चारण त्याच्यामध्ये आलं तर 100% ते नाव तुम्हाला कधी रिकामं भेटणार नाही. ते नाव कायम प्रगतीपथावरती भेटेल आणि कायम त्या नावामुळे प्रगतीच होत राहील. तर मग नाव ठेवताना BYRLचा वापर करू. आणि मग हा नेम नक्की समजावून घेताना आपण आज जाऊया तिकडे पूर्णपणे कृष्ण आणि अर्जुन हे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी, अर्थातच महाभारतामध्ये. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की द्रोणाचार्य हे गुरु होते आणि द्रोणाचार्य अर्जुनाला पूर्णपणे धनुर्विद्या शिकवत होते. त्यावेळेला अर्जुनाबरोबर ते धर्मराजाला म्हणजे युधिष्ठिरालाही सुरुवात होते, भीमाला सुद्धा शिकवत होते. त्याचबरोबर नकुल सहदेव हे सुद्धा शिकत होते, कारण 5 पांडव एकाच द्रोणाचार्यांच्या शाळेमध्ये शिकत होते. आणि द्रोणाचार्यांच्या शाळेमध्ये शिकवत असताना आज त्यांनी एक वरती झाडावरती सुंदर असा खोटा मासा लावलेला आहे आणि तो मासा लावलेला असताना त्या माशाचं खाली पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतंय आणि प्रतिबिंबामध्ये तो मासा बघायचा आहे आणि वरती त्या माशाचा डोळा फोडायचा आहे. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येकाला ते नेम लावण्याकरता, त्या ठिकाणी प्रत्येकाला लक्ष भेदण्याकरता एकेकाला बोलवत आहेत. पहिले युधिष्ठिराने त्या ठिकाणी पाण्यामध्ये बघून नेम लावला. तो नेम लावत असताना त्यांनी विचारलं की युधिष्ठिरा तू लक्ष घेतलंयस का? ते म्हणले हो बिलकुल लक्ष घेतलंय. सांग तुला आता या लक्षामध्ये काय दिसतंय? युधिष्ठिर आबदीने बोलला की मला तुम्ही द्रोणाचार्य म्हणजे माझे गुरुजी दिसत आहे, त्याचबरोबर माझ्या हाताचं बोट दिसतंय आणि त्याचबरोबर मला पूर्णपणे झाड आणि पक्षी दिसतोय. त्याच्यावर ते म्हणले की थांब युधिष्ठिरा, तू नको नेम लावू, तू बाजूला हो. त्यांनी बाजूला केलं. मग त्यांनी त्या ठिकाणी युधिष्ठिर झाल्यानंतर भीमाला बोलवलं. भीमाने देखील पूर्णपणे लक्ष लावलं, नेम लावला आणि नेम लावल्यानंतर बाण सोडणार इतक्यात द्रोणाचार्याने विचारलं भीमा तुला काय दिसत आहे? भीमाने सांगितलं मला संपूर्ण झाड दिसत आहे, मला पक्षी दिसत आहे, मला तिथे आणलेला तुम्ही जो मासा आहे तो मासा दिसत आहे आणि याच्या व्यतिरिक्त मला तुम्ही स्वतः दिसत आहात, मी दिसत आहे आणि पुढच्या बाजूला धर्मराज उभा आहे तो सुद्धा दिसत आहे. त्यांनी भीमाला सुद्धा बाजूला काढलं. मग नकुल सहदेव यांची सुद्धा अशी परीक्षा घेतली, परंतु त्या परीक्षेमध्ये त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर त्यांना कुणालाही त्यांनी त्या ठिकाणी नेम लावून दिला नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी अर्जुनाला पाचारण केलं. अर्जुनाने पाण्यामध्ये बघून वरती लटकत असलेल्या माशाच्या डोळ्याला बाण मारायचं त्याचं लक्ष लावलं आणि ज्यावेळेला तो लक्ष त्यांनी लावला, तो बाण त्यांनी लावला, त्याला द्रोणाचार्यांनी आपण त्याला विचारलं की बाळा अर्जुना तुला आता काय दिसतंय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय, बाकी मला काहीही दिसत नाही. त्यावेळेला पूर्णपणे द्रोणाचार्यांनी अनुमती दिली आणि सांगितलं आता तू लक्षाचा भेद घे, म्हणजे तुझा बाण सोड. आणि अर्जुनाने बाण सोडला आणि पूर्णपणे तो त्या माशाच्या डोळ्याला लागला. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग ही गोष्ट ऐकून झाल्याच्या नंतर किंवा हा बाण मारून झाल्याच्या नंतर द्रोणाचार्य पूर्णपणे भीमाला बाजूला घेतात, युधिष्ठिराला बाजूला घेतात, नकुल सहदेवाला बाजूला घेतात आणि सांगतात की बघा म्हणून जे लक्ष दिलेलं होतं त्या लक्षावरती आपली पूर्णपणे नजर असली पाहिजे. त्या लक्षाच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलीही गोष्ट दिसता कामा नये. जर आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट दिसली नाही तरच ते लक्ष पूर्णपणे आपण भेदू शकू, त्या लक्षापर्यंत पूर्णपणे पोचू शकू आणि पूर्णपणे ॲक्युरसीने किंवा पूर्णपणे ॲक्युरेट ते काम आपलं पूर्ण होतं. मग ही गोष्ट इथे संपते आणि सत्संग इथे चालू होतो. भूतकाळामध्ये बघा अनेक संधी, अनेक कामं आपण करतोय आणि ते कामं करत असताना कुठेतरी त्याच्यामध्ये पूर्णत्व येत नाही आहे. एखादं काम 90% होतं पण 10% अपूर्ण राहतं, 80% होतं तर 20% अपूर्ण राहतं आणि त्याची कारणं आपल्याला मिळत नाहीत. त्या कारणामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण कुठलं असेल तर ते नेम आहे की आपण त्या नेमामध्ये कमी पडतो, आपण ते लक्ष लावण्यामध्ये कमी पडतो. दुसरा नेम आपण नियमामध्ये कमी पडतो. सातत्य आपण ठेवू शकत नाही. आपण वेगवेगळे
विषयामध्ये जातो आणि प्रत्येक गोष्टीवरचा फोकस आहे तो आपला कमी जास्त होत राहतो. जो पहिल्या दिवशीचा फोकस आहे ना तो दुसऱ्या दिवशी वाढला पाहिजे, किंबहुना पहिल्या दिवशीच तो इतका परफेक्ट असला पाहिजे की तो कमी जास्त दुसऱ्या दिवशी व्हायची गरजच नाही. परंतु आमच्या बाबतीत होतं का? आमच्या बाबतीत असं होत नाही. प्रत्येक वेळेला हा फोकस कुठेतरी कमी पडतो, हा नेम कुठेतरी कमी पडतो, ते लक्ष कुठेतरी कमी पडतं. नाही तर नियमामध्ये आम्ही अडकतो आणि एखादी दांडी मारतो. त्या दांडीमध्येच 10-20% आमचं यश कमी होतं. तर मी या सगळ्या गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये विचार करूया, चिंतन करूया या गोष्टीवरती आणि प्रत्येक कार्य वेळेमध्ये साध्य करण्याकरता हा जो नेम बाप्पांनी मुद्गल ऋषींना शिकवलेला आहे तो पूर्णपणे मुद्गल ऋषींकडनं समजावून घेऊया आणि समजावून घेऊन त्याच्यावरती चिंतन करूया. हे चिंतन केल्यानंतर प्रत्येक कामामध्ये आपला नेम असेल आणि ज्यावेळेला आपला नेम असेल त्यावेळेला लक्ष भेदल्याशिवाय आपण शांत होणार नाही. तर मग आपल्या प्रत्येक लक्षावरती भूतकाळातल्या चुका पूर्णपणे दुरुस्त करूया आणि वर्तमानामध्ये प्रत्येक गोष्ट साध्य करत असताना, प्रत्येक लक्ष, प्रत्येक भेद घेत असताना पूर्णपणे नेमाने चालूया, नियमाने चालूया आणि प्रत्येक गोष्ट साध्य करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.